अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिरसगाव मोझरी परिसरात बिबट्याची मोठी दहशत आहे। या ठिकाणी कुत्र्याच्या पिल्लाची बिबट्याने शिकार केली आहे, तर अनेक शेतकऱ्यांना परिसरामध्ये बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे। सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातील कारखान्यांनी 3700 रुपये ऊसदर जाहीर केला। मात्र सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी 2850 रुपये ऊसदर जाहीर केला। कारखानदार जाणीवपूर्वक शेतकऱ्याची अडवणूक करत असल्याचा आरोप शेतकरी करतात। काठोडा ते वांगी गावाला जोडणारा रस्ता खड्डेमय झालाय। रस्ता तत्काळ दुरुस्त करा या मागणीसाठी बीडच्या वांगी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले। बीड परळी राष्ट्रीय महामार्गावर घोडका राजुरी फाटा या ठिकाणी तब्बल 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, त्यामुळे वाहतूक कोंडी झाली। संभाजीनगरमध्ये एसडीपीआय संघटनेने रेल रोको आंदोलन केले। रेल्वे स्थानकावर उर्दूमध्ये संभाजीनगर लिहिण्याची मागणी करण्यात आली आहे। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। वर्धा सेवाग्राम मार्गावरील उड्डाणपुलावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात झालाय। या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला। भंडारा शहरात काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा घराघरात जाणवू लागलाय। ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी महिलांनी केली आहे। धुळ्यातील एसआरपीएफ कॅम्प परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। बिबट्याच्या दर्शनाने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे। शिवसेनेकडून वनाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं असून बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या वाडेगावात शेतकरी रस्त्यावर उतरले। नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर लावल्या जात असलेल्या जाचकटीं विरोधात शेतकऱ्यांनी खामगाव नांदेड मार्ग रोखला। माळेगाव कारखान्याकडून उसाला पहिली उचल जाहीर करण्यात आली आहे। कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी ही माहिती दिली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। अमरावतीच्या शिरसगाव मोझरीत बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय। वन विभागाकडून शोध मोहीम सुरू असून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे। सप्तशृंगी घाटातील अपघात प्रकरण अपघातस्थळी ग्रामस्थांनी रास्ता रोको केला। यावेळी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। 1.5 वर्षांपासून रस्त्याचं काम सुरू आहे असं म्हणत ग्रामस्थांनी बांधकाम विभागावर आरोप केला आहे। शिर्डीत साईबाबांच्या चरणी छत्तीसगडच्या साई भक्ताकडून गुलाबाच्या आकाराचं सुवर्ण फूल अर्पण करण्यात आले। साई भक्ताने तब्बल 1,54,253 रुपये किमतीचं गुलाबाच्या आकाराचं सोन्याचं फूल हे अर्पण केलंय। हे सोन्याचं फूल 13 ग्रॅम वजनाचं आहे। भारतातून बांगलादेशात कांदा निर्यातीला परवानगी मिळाली आहे, त्यामुळे येवला लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात किरकोळ सुधारणा झाली। कांद्याला सरासरी 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय। जळगावच्या सावलखेडे येथे विधवा महिलेचं घर आगीत खाक झाले। अचानक लागलेल्या आगीत घरातील सर्व साहित्य बचत गटातून मिळालेल्या कर्जातील 50,000 रुपये पूर्णपणे जळून खाक झाले। या दुर्घटनेनंतर प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी होते, तर आगीचं कारण अस्पष्ट आहे। शिरूरमध्ये येवले माथा परिसरात बिबट्याने ट्रॅक्टर चालक शेतकऱ्याची वाट अडवल्याची घटना घडली। शेतात काम करून परतताना ट्रॅक्टर समोर अचानक बिबट्या उभा राहिल्याने शेतकरी घाबरून गेला। बिबट्याच्या हालचाली वाढल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे। परिसरात पिंजरे लावणे, गस्त वाढवणे आणि जनजागृती करण्याची मागणी स्थानिक वन विभागाकडे करतात। श्री विठ्ठल रुक्मिणीची पाद्यपूजा 31 डिसेंबरपर्यंत बंद राहील। 21 ते 31 डिसेंबरपर्यंत पाद्यपूजा बंद राहील। भाविकांची वाढत चाललेली गर्दी आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे। बुलढाण्यात महाकवी वामनदादा कर्डक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं। 27 आणि 28 डिसेंबर रोजी हे संमेलन भरणार आहे। साहित्य संमेलनाच्या लोगोचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत झालंय। या संमेलनासाठी राज्यभरातून साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजन समितीच्या वतीनं करण्यात आलंय। पवनी भंडारा मार्गावरील इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग लागली। अग्निशमन दलाने आग विझवली, मात्र तोपर्यंत दुकान जळून खाक झालं। त्यात लाखो रुपयांचं नुकसान झालंय। आगीचं कारण समजू शकलं नाहीये। डिसेंबर महिना सुरू होताच रायगडात शालेय शैक्षणिक सहलींचा हंगाम सुरू झालाय। जिल्ह्याच्या पर्यटनस्थळी शालेय सहली येऊ लागल्या असून त्यांची सर्वाधिक पसंती किल्ले रायगडाला असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे किल्ले रायगडावर शालेय विद्यार्थ्यांची गर्दी पाहायला मिळते। रायगडावरील गाईड, छोटे मोठे व्यावसायिक यांना सुगीचे दिवस आलेत।
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत मेथीच्या दरात मोठी वाढ झाली। मेथीला 45 ते 50 रुपये जुडी दर मिळतोय, तर कोथिंबीर मेथीची मागणी वाढल्यामुळे भाजीपाला महागला।